हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मसाला मिरची। तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी मिरची झालेली आहे। चटपटीत मसाला मिरची जेवणामध्ये चव वाढवणारी। तर लगेच बनवायला घेऊया। तर त्यासाठी आपल्याला मिरच्या घ्यायच्या, जाडसर मिरच्या असतात त्या मिरच्या घेतल्यात मी। मिरच्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात, आता त्याचे देठ काढून घेऊया। किंवा तुम्ही तिखट मिरच्या घेतल्या तरी चालेल, ह्या थोडा कमी तिखट असतात त्याच्यामुळे छान लागतात। तुम्ही जर जास्त तिखट खाणारे असाल तर तिखट मिरची घेतली तरी चालेल। तर मिरच्यांना बघा आतमधून कट करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मिरच्या अशाच मी कट करून घेतल्यात बघा। आणि जास्त लांब वगैरे असेल तर याचे 2-2 पीस करायचे, म्हणजे तळताना पण सोपं जातं आणि खाताना पण छान लागते मिरची। मिरच्या कट करून झाल्यात, आता आपण त्याच्यामध्ये मसाला भरणार आहोत। तर शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचा जाडसर असा जर थोडासा कूट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यात हळद, मिरची, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि धनिया पावडर घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया मसाले आणि ते मसाले पूर्ण आतमध्ये भरून घ्यायचे आहेत बघा। मसाला एकदम छान फुल भरून घ्यायचा आहे, खाताना खूप चांगली टेस्ट येते याची। मग तो पूर्ण मिरच्या असंच आपण सर्व भरून घेऊया। तर सर्व मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत। आता तव्यावर आपल्याला परतून घेऊया। तवा गरम करायला ठेवला आहे बघा। थोडंसं तेल टाकून घ्यायचं, तेल टाकून परतून घ्यायचं आणि जो राहिलेला मसाला जो आहे तो वरतून टाकायचा आहे। आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकून घ्या। तर एकदम छान चमचमीत आणि झणझणीत अशी आपली मिरची रेडी झाली आहे बघा। तर जेवणामध्ये चव वाढणारी मिरची आहे, तर नक्कीच करून बघा। आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर ही मिरची ज्वारीच्या भाकरी संग तर खूपच छान लागते। तुम्ही तशी जरी खाल्ली तरी छान आहे, खिचडीसोबत, पोळीसोबत, पण ज्वारीच्या भाकरीसोबत नक्कीच ट्राय करा। आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।